आज आपण बनवूया लग्नात बनवली जाणारी वाटाणा बटाट्याची भाजी। बटाटे आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता कांदे कट करून घेऊ। कांदे कट करून झाले, एका बाउल मध्ये काढून घेऊ। आणि आता आपण कांद्याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ मिक्सर जार मध्ये। आपण आता टमाटर कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले, काढून घेऊ एका प्लेट मध्ये। आणि टमाट्यांची आपण एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ मिक्सर जार मध्ये। आपण आता बटाटे कट करून घेऊ। आपण आता पातेल्यामध्ये 2 लिटर तेल घालून घेऊ। तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल, जिरे, मोहरी, अद्रक लसूण पेस्ट। 2 ते 3 मिनिटं अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ आपण, कच्चापणा जाऊस्तोवर। कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आपली व्यवस्थित परतून झालेली, छान असा खमंग वास पण येतोय त्याचा। आपण आता इथे ओल्या नारळाची पेस्ट करून घेतलेली ती पण घालून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ। हलका कलर चेंज होतोवर आपल्याला परतून घ्यायचंय। मी इथे 4 किलो कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊ। कांदा आपण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ।
कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, बघू शकता चांगला हलका कलर बी चेंज झालेला आहे। आपण आता काही मसाले घालून घेऊ। पावडर घेतलेली 200 ग्राम ती घालून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ। कांदा लसूण मसाला, धना पावडर, हा आमचा घरगुती काळा मसाला आहे 200 ग्राम घेतलेला आहे, तो पण घालून घेऊ। चिकन मसाला, हळद, सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊ आपण। हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट केली ती पण घालून घेऊ। 4 किलो टमाट्याची पेस्ट केलेली ती पण घालून घेऊ आपण मसाल्यांमध्ये। बारीक चिरलेली कोथिंबीर, टमाटरची पेस्ट मसाल्यांमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। मसाले आणि टमाटर पेस्ट आपली व्यवस्थित परतून झालेले आहे, छान असं तेल पण सुटलेलं आहे। आपण आता सोललेले हिरवे वाटाणे घालून घेऊ। 4 किलो वाटाणे घेतलेले मी इथं। वाटाणे मसाल्यांमध्ये व्यवस्थित आपण परतून घेऊ। आपण आता भाजीमध्ये गरम पाणी घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता झाकण लावून 10 ते 15 मिनिटं मसाले शिजून घेऊ असेच। आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी उकळी पण आलेली आहे, आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहे। तरी पण बघा किती छान तरी आलेली भाजीला। आपण आता भाजीला 20 किलो बटाटे घेतलेले आहेत ते घालून घेऊ। बटाटे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ। आपण आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। सुरुवातीला मसाल्यांमध्ये मीठ नव्हतं घातलं आपण, मिक्स करून घेऊ भाजीमध्ये। आपण आता भाजीमध्ये गरम पाणी केलेले ते घालून घेऊ 15 लिटर। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। भाजी आता आपण वाफेवर अशीच 20 मिनिटं शिजून घेऊ। 20 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। इथे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे 750 ग्रॅम, तो घालून घेऊ भाजी घट्ट होण्यासाठी। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपली लग्नातली बटाटे आणि वाटाण्याची भाजी रेडी झालेली आहे, आपण सर्व करून घेऊ।